तर 5 वर्ष भाजपमध्ये मुक्काम ठोकलेल्या हर्षवर्धन पाटलांचा राजकीय पत्ता आता बदललाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून त्यांनी नव्या इनिंगला सुरुवात केली आहे। मात्र ही इनिंग सुरू करण्यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या नेट प्रॅक्टिसची जोरदार चर्चा रंगली आहे। याचाच वेध घेणारा खास रिपोर्ट हलक्यात घ्या। काय नाही, मस्त आहे बघा, निवांत आहे, शांत झोप लागते, काय नाही, चौकशी नाही, फिकशी नाही, काय नाही चौकशी। हे आहेत पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे कोरे नेते हर्षवर्धन पाटील। 2019 पासून भाजपमध्ये 5 वर्ष त्यांनी शांत झोप काढली। आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते खडबडून जागे झाले आणि पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले। या निमित्तानं राजकीय नेत्यांना झोप कधी येते आणि जाग कधी येते याची एक नवी केस स्टडी राजकीय अभ्यासकांना उपलब्ध झाली। जेव्हा नेत्यांना झोप येते तेव्हा ते इतरांवर टीकेच्या जांभया सोडत सत्तेच्या गादीवर आडवे होतात। एकदा नाही, दोनदा नाही, 5 वेळा या राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या निवडणुकीचं आपण प्रामाणिक काम केलं। काय मिळालं आपल्याला? 1991-92 साली 2 खासदारांची तिकीट नाकारली, त्यामध्ये भाऊंचं नाव होतं सांगतो। आणि आपलं तिकीट नाकारलं, तिकीट दिलं कोणाला? अजित पवारला तिकीट दिलं सांगतो तुम्हाला। काय संबंध होता अजित पवारांचा या बारामती लोकसभा मतदारसंघात? पण जेव्हा जाग येते तेव्हा मात्र राजकारणात कुणीच कुणाचा शत्रू नाही याचा नेत्यांना साक्षात्कार होतो। राजकारणामध्ये काय असं कोण कोणाचं काही शत्रू नसतं। आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो, पवार फॅमिलीचे आणि आमचे मोठ्या भाऊंच्या काळापासून जर बघितलं तर चांगले संबंध आहेत। व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे असतात आणि ते राहिलेही पाहिजे। समजा आज मी निर्णय घेतला म्हणून काही जे काही इतर पक्षातले आहेत काय त्यांचे काही आमचे संबंध काही दुरावलेत का? नाही। त्यामुळे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये रिलेशन्स असतात, ते टिकवावं लागतात। ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे। भांडण दिराशी आहे तर नवऱ्याला का सोडता असा सवाल 2019 साली सुप्रिया सुळेंनी विचारला। तेव्हा हर्षवर्धन पाटील शांत झोपी जाण्याच्या तयारीत होते। पण जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा मात्र सुळेंनाही 6 दशकांचे संबंध आठवले। हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे 6 दशकाचे कौटुंबिक संबंध आहे। भाऊ आज परत घरी येत आहेत ह्याचा मनापासून आनंद आणि समाधान आहे। काँग्रेसमध्येही होते तेव्हा आम्ही एकत्र अनेक वर्ष अतिशय प्रेमाने विश्वासाच्या नात्याने काम केलेलं आहे। ठीक आहे, काही कारणामुळे काही दुरावा आला मध्ये, पण तो मनाचा दुरावा कधीच नव्हता, तो राजकीय दुरावा होता। कधी कुणाची झोप उडते, कधी कुणाला झोप येते, कधी कोण झोपेचं सोंग घेतं आणि कधी कोण झोपेतून जागं होतं, हे सगळं अवलंबून असतं राजकीय हवेवर। शेवटी शांत झोप येण्यासाठी ऊब फार महत्वाची असते। ज्याची हवा गरम असेल त्याच्याकडेच ती ऊब मिळणार ना। पण शेवटी कोणाला ऊब द्यायची आणि कोणाला गार करायचं हे ठरवणार तर जनताच आहे। हर्षवर्धन पाटलांचा हा नवा घरोबा जनतेच्या मनात ऊब निर्माण करतो का हे येत्या निवडणुकीतच कळेल। अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई।